सुमित आणि पिंट्या अशी सलामीची जोडी टीम हायवे दिवा ब या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. त्याच्या समोर गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज तुषार बर्गे. एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे टीम घनसोली 11 घनसोली या संघासाठी. तोच गोलंदाज सध्या आपल्याला गोलंदाजी करताना दिसतो. पिंट्या आणि सुमित अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईकवर आहे तो फलंदाज पिंट्या आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो म्हणजे फलंदाज सुमित अशी सलामीची जोडी. त्याच्या समोर गोलंदाजी करताना दिसेल घनसोलीचा एक तुरुपचा एक्का म्हणून ज्या गोलंदाजाला समजलं जातं. मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी नेहमीच आपल्याला करताना पाहायला भेटतं. तोच गोलंदाज तुषार राईट आर्म ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्या समोर असेल एक आक्रमक फलंदाज पिंट्या. पहिलाच बॉल तुषार याचा यावेळेस इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करेल पण ते चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार चौकार आणि ते चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं गेलं ते म्हणजे फलंदाज पिंट्या याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला भेटला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाचं देखील अकाउंट ओपन केलं गेलं आहे आणि फलंदाजानं देखील आपलं अकाउंट ओपन केलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज तुषार याचा. पहिला चेंडूवरती कुठेतरी चौकार आपल्याला पाहायला भेटला होता. त्यानंतर डॉट बॉल देखील टाकण्यात आलाय ते म्हणजे गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळेस बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 5 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. या मॅचसाठी पंचांची भूमिका सध्या आपल्याला पार पाडताना दिसत आहेत ते म्हणजे 2 अनुभवी पंच महेश रेड्डी अण्णा आणि विनीत दळवी असे 2 पंच सध्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. चेंडू जाते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट जर कुठेतरी झाला असता तर कुठेतरी एक वेगळं चित्र नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला भेटलं होतं. पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं आणि ते सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आणि आता प्रथमच पहिल्यांदाच आपल्याला स्ट्राईकवर पाहायला भेटेल तर म्हणजे फलंदाज सुमित. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन सध्या टीम हायवे दिवा ब या संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर भरपूर संघाच्या माध्यमातून लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ॲज अ सलामीवीर म्हणून आपल्याला पाहायला भेटलं आणि हायवे दिवा ब या संघाच्या माध्यमातून देखील लेफ्ट आणि राईट असं ओपनिंग कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला भेटतं. लेफ्ट आणि राईट ओपनिंग कॉम्बिनेशन ज्या वेळेस संघाच्या माध्यमातून वापरलं जातं ना त्यावेळेस अपोजिशन संघाला फिल्डिंगमध्ये फेरबदल करत असताना भरपूर वेळा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतं आणि तेच दृश्य सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळी ब्लॉकवरमध्ये टाकला होता चेंडू खोदून खेळला आहे. चेंडू झाला आहे तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट केले गेले. या सिंगलने फलंदाज सुमितने देखील आपलं अकाउंट ओपन केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. अजून देखील पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बघूया किती धावा या चेंडूवरती पाहायला भेटत आहेत. इथे सिंगलने स्ट्राईक रोटेट केले गेले. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या 8. अजून देखील 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. सध्या चांगलं क्रिकेट खेळत आहेत ते म्हणजे फलंदाज सुमित आणि पिंट्या. कुठेतरी सिंगलने स्ट्राईक रोटेट त्यांच्या माध्यमातून केल्यात आले. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक धावेल आवडेल तोपर्यंत इथे चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार चौकार. चौकार पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज सुमित याच्या माध्यमातून. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम हायवे दिवा ब संघ यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांनी धावा बनल्यात त्या म्हणजे 12 धावा सध्या
12 धावा सध्या धावफलकावरती पाहायला भेटतात. खूप सुंदर फलंदाजी करतात. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलण्याचं काम या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला भेटते. पूर्णपणे क्रिकेटिंग स्ट्रोक्स सध्या आतापर्यंत दोन्ही फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. सरळ बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज. त्याचमुळे कुठेतरी यशस्वी देखील होताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटतात. दुसरं षटक घेऊन येतात आता गोलंदाज अनुराग मिश्रा, एक लेफ्ट आर्म गोलंदाज. मुंबई इंडियन्समध्ये आता नेट बॉलर देखील खूप सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात. ईशान किशनला देखील खूप सुंदर अशी गोलंदाजी याच गोलंदाजच्या माध्यमातून करण्यात आली. नेटमध्ये यॉर्कर्स खूप सुंदर त्याच्या माध्यमातून नेहमीच टाकण्याचा तोच गोलंदाज अनुराग मिश्रा सध्या गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे टीम घनसोली या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. त्याच्या समोर येतो म्हणजे फलंदाज पिंट्या. पिंट्या वर्सेस अनुराग असा सामना सध्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. अनुराग एक लेफ्ट आर्म गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. अनुराग याचा पहिला चेंडू फलंदाज पिंट्यासाठी. ज्यावेळेस बॅटची एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 13. अनुराग वर्सेस पिंट्या असा सामना सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. अनुराग जितकं कौतुक करावं तितकं कमी, एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच ॲक्युरसीने नेहमीच आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटतं. अनुरागचा जर विचार केला त्याची ॲक्शन जर तुम्ही बघितली तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क देखील अशाच प्रकारच्या ॲक्शनने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतो आणि अनुराग देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. अनुराग याचा दुसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या वरतून खेळला, इनफिल्डला क्लिअर करत चेंडू गेला तो म्हणजे दणदणीत कर सीमारेषा पार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज पिंट्या याच्या माध्यमातून या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या गेली ती म्हणजे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. बघूया 17वर खतरा कोणाला असेल की गोलंदाजाला की फलंदाजाला. 17 या आकड्यावरती सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. चांगली सुरुवात केली आतापर्यंत दिवा या संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी. यावेळेस बघूया चेंडू खेळलाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव दोन धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सुमित इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि आमचे पंच देखील आम्हाला कळत आहेत नो बॉल देखील असं आम्हाला कळवत आहेत. नो प्लस 2 म्हणजे टोटल 3 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. याच्यानंतर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूचा नक्कीच जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे फलंदाज पिंट्या. सुमितच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लागलाय तो म्हणजे टीम हायवे दिवा ब या संघाला. आजच्या 2 दिवसा पहिले विचार केला तर ज्यावेळेस DC वर्सेस म्हणजे दिल्ली कॅपिटल वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना तो चिन्नस्वामी स्टेडियममध्ये रंगला होता. ज्यावेळेस फिल सॉल्ट आणि विराट कोहली ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस कुठेतरी वाटलं होतं की धावा जास्तीत जास्त RCB संघ बनवेल, पण त्यानंतर कुठेतरी फिल सॉल्ट देखील रनआउट झाला आणि कुठेतरी तो सामना RCB या संघाला गमावा लागला. आणि तशाच प्रकारे चांगली सुरुवात आता केली होती टीम हायवे दिवा या संघाने, पण कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला तो म्हणजे फलंदाज सुमित. अक्रॉस द लाईन स्ट्रोक त्याच्या माध्यमातून खेळण्यात आला नाही. नेहमीच सरळ बॅटने स्ट्रोक त्याच्या माध्यमातून खेळण्यात आलेत. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले. यष्टीरक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केले गेले आणि आता प्रथम स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतो तो फलंदाज करण. संघाची झाली ती म्हणजे एक गडी गमावल्यानंतर 25 लॉस ऑन 1 विकेट. दुसरं षटक सध्या पॉवर प्लेचा मार्गपथावर असताना शेवटच्या एक चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले.
अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम हायवे दिवा ब हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बांधल्या, ते म्हणजे 26, लॉस ऑन 1 विकेट. सध्या 13च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या बनवताना दिसतात, ते म्हणजे हायवे दिवा ब संघाचे गोलंदाज. कुठेतरी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे घनसोली या संघाच्या गोलंदाजीची. जवळजवळ हायवे दिवा ब संघाचा विचार केला तर अतिशय लांबवरचा अंतर गाठून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते खेळाडू आलेत आणि आतापर्यंत तर 2 षटकामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. एकच गडी आतापर्यंत 2 षटकामध्ये त्यांनी गमावला, ते पण रनआउटच्या स्वरूपात. बाद झाला तो म्हणजे फलंदाज सुमित पाटील. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने जर तुम्हाला रोहित शर्माचा जर तुम्हाला बॅनर दिसतोय, त्या बॅनरवरती कोणताही फलंदाज जर फुलटॉस षटकार मारतोय तर आयोजकाच्या वतीने रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल. 26 धावसंख्या सध्या हायवे दिवा ब. हायवे दिवा ब संघाची धावसंख्या सध्या 26 आपल्याला पाहायला भेटते. तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज तुषार. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तुषारच आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास इथे ठेवण्यात आलाय. कर्णधाराने ठेवलेल्या विश्वासावर नक्कीच सार्थ ठरण्याचं काम गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून करण्यात येईल का, हा प्रश्न असेल तो म्हणजे घनसोली या संघाच्या खेळाडूंना. कारण कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला आतापर्यंत हायवे दिवा ब हा संघ आपल्याला पाहायला भेटतं. या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी विकेट्स घेण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज तुषार याचा. यष्टीरक्षक विशाल मडवी काहीसा क्षेत्ररक्षणमध्ये फेरबदल करत असताना एक अनुभवी खेळाडू कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळताना त्याला आपण पाहत आलोत. यावेळेस चेंडू बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. निखिल मडवी तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले. संघाची धावसंख्या 27, एक धावाच्या मदतीने. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. आमचे पंच आम्हाला कळवतात डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या 28, लॉस ऑन 1 विकेट. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं टीम हायवे दिवा संघ. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर 54 धावसंख्येचा उच्चांक स्कोर बनवण्यात आला होता, तो म्हणजे टीम प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या माध्यमातून. यावेळी स्लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेगमधून क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी स्ट्रायकर यांच्या फलंदाजाने नकार दिला, त्यामुळे कुठेतरी सिंगल धाव घेण्यात आली. सध्या चांगले 3 चेंडू टाकण्यात आले आहेत गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून. तिसरा षटक खूप सुंदर आतापर्यंत विचार केला तर कर्णधाराने ठेवलेल्या विश्वासावर सध्या सार्थ ठरताना दिसला, तर म्हणजे गोलंदाज तुषार. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते. एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली गेले. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेल्यात. आजच्या दिवसामध्ये भरपूर संघाच्या फलंदाजाला आपण पाहिलं असेल, जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आजच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला भेटले आणि तेच काम सध्या हायवे दिवा संघाचे देखील फलंदाज करतायत. यावेळी यॉर्कर चेंडू लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक धावेल अडवेल तोपर्यंत इथं चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाली 35. तिसरं षटक सध्या आपल्याला पाहायला भेटतंय गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जर विचार केला तर अजूनपर्यंत एकही मोठा फटका म्हणजे षटकार फलंदाजच्या वतीने मारण्यात आला नाही. फक्त सिंगल डबल किंवा चौकारानेच देखील ते स्ट्राईक रोटेट करतायत आणि ते दाखवून देत आहेत. जर तुम्हाला चांगला स्कोर उभा करायचा असेल तर षटकार मारणं आवश्यक नसेल, तुम्ही सिंगल डबलने किंवा चांगला स्कोर करू शकता आणि तेच दाखवून दिले या दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस ज्यावेळेस मी उल्लेख केला होता अजूनपर्यंत एकही षटकार आला नाही, पण यावेळी षटकार येतोय फलंदाज करण याच्या माध्यमातून आणि 3 षटकाची समाप्ती देखील होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 41, लॉस ऑन 1 विकेट. कुठेतरी 17 या धावसंख्येवरती 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. त्यानंतर हायवे दिवा संघाला एक पार्टनरशिपची आवश्यकता होती आणि ती पार्टनरशिप बनवण्याचं काम केलंय ते म्हणजे फलंदाज करण आणि पिंट्या या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पिंट्याचं कौतुक करावं लागेल. सलामीवीर म्हणून
पिंट्या याचा विचार केला तर ॲज अ सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये फलंदाजी करतोय आणि आत्तापर्यंत खूप सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पूर्णपणे पिचवर विचार केला तर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याला चांगली साथ देतो तो म्हणजे फलंदाज करण. इन ॲट नंबर 3 फलंदाजी करण्यात आला होता. मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला आणि आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं तो म्हणजे हायवे द्विवार्षिक संघ. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर 54 ही धावसंख्या उच्चांक स्कोअर प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या वतीने उभारण्यात आली होती आणि बघूया तो देखील विक्रम आजच्या दिवसामध्ये मोडताना पाहायला दिसेल का हायवे दिवा ब संघ. सामना सुरू होण्याच्या आधी मी ज्या प्रकारे तुम्हाला उल्लेख केला होता दिवा हा संघ अतिशय दूरवरचं अंतर गाठून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलाय आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये जर विचार केला ना तर त्यांनी सिद्ध केले की का आम्ही इतकं दूरवरचं अंतर गाठून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहोत. 3 षटकामध्ये खूप सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. सध्या आपल्याला पाहायला भेटते आता कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय तो म्हणजे घनसोली 11 घनसोली या संघ. पण आता एक अनुभवी गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. पूर्णपणे अनुभवाचा वापर करावा लागेल तर घनसोली 11 घनसोली या संघाला सामना जिंकायचा. घनसोली 11 घनसोली संघाचा विचार केला तर अतिशय अनुभवी खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. विशाल मडवी असो किंवा विजय असो किंवा निखिल मडवी असो अतिशय कित्येक वर्ष आपल्या संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. त्याच अनुभवाचा त्यांना इथे नक्कीच वापर करावा लागेल. विजय हा गोलंदाज संघाचा कर्णधार मंच बडा तो सरपंच खडा आणि संघाच्या कर्णधाराला या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण संघ सध्या दिक्कट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि या दिक्कट परिस्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम करावं लागेल. या षटकामध्ये आपला गोलंदाजी करत असताना गोलंदाज विजय याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आज कुठेतरी संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे आणि आपल्या अनुभवाचा देखील त्याला वापर इथं करावा लागेल. 41 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. अतिशय सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहू शकता. अमित तांडेल सचिन मुंडे आणि टीम खूप सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि माझे सहकारी मित्र ओम नाईक देखील खूप सुंदर अशी स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पार पाडण्यात येते. अतिशय खूप सुंदर कार्य सर्वच्या सर्व कार्यकर्ते सध्या आपल्याला करताना पाहायला भेटते. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. सध्या उन्हाचा वेग देखील आपल्याला पाहायला भेटते. अशा उन्हाच्या वेगामध्ये देखील खूप सुंदर क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला भेटतं आणि खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल कारण अतिशय एवढ्या उन्हामध्ये खेळाडू देखील खूप सुंदर खेळ आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्याला करताना पाहायला भेटतात आणि त्याचमुळे कुठेतरी सध्या चांगल्या स्थितीमध्ये हायवे दिवा संघ. पण त्यांना रोकावं लागेल कुठेतरी मोठ्या धावसंख्येपासून जर रोकावं लागेल तर नक्कीच विजय या गोलंदाजाला हे काम करावं लागेल. विजय याचा विचार केला तर याच्या आधी देखील अतिशय कित्येक वेळा हे काम त्याच्या माध्यमातून करण्यात आलं आहे पण आज देखील विजय पुन्हा एकदा हेच काम करू शकेल का हा प्रश्नचिन्ह नक्की असेल तो म्हणजे घनसोली या संघाच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील तेच बघण्यासाठी या षटकामध्ये बघूया विजय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला बॉल यावेळेस बिग हिट तर केला गेलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल म्हणावं लागेल. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. सुंदर झेल तर पकडण्यात आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अनुराग मिश्रा याच्या माध्यमातून ज्या प्रकारे मी म्हटलं होतं ना तुम्हाला एक अनुभवी गोलंदाज विजय आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलताना आपल्याला पाहायला भेटते. आजकालच्या क्रिकेटमध्ये जर विचार केला तर भरपूर कमी गोलंदाज आपल्याला फ्लाईट देताना पाहायला भेटतात पण या गोलंदाजाने पहिला चेंडू यावेळेस फ्लाईट दिला आणि त्या फ्लाईटमध्ये पूर्णपणे चकवलं ते म्हणजे फलंदाज पिंट्या याला. तो आतापर्यंत विचार केला तर या चांगली फलंदाजी आतापर्यंत 1-2 चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलो तोच फलंदाज पिंट्या इथे बाद झालाय आणि त्या फलंदाजाला बाद करण्याचं काम केलंय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज विजय पिंट्या याला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात आलंय आणि सुंदर झेल इथे पकडण्यात आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक अनुराग याच्या माध्यमातून. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम हायवे दिवा या संघाला. पिंट्या बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज सिद्धेश. तर सिद्धेश आणि करण अशी जोडी सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटते.
दुसरा बॉल चौथ्या षटकातील काहीसं रनअपमध्ये व्यक्त येताना आपल्याला पाहायला भेटतंय गोलंदाज विजय याच्या माध्यमातून. पहिला चेंडू खूप सुंदर चेंडू, पण क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप सुंदर झेल क्षेत्ररक्षक अनुराग याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. सिद्धेश इज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा इन द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. आला एक मोठा फटका पाहायला भेटतोय, तो म्हणजे फलंदाज सिद्धेश याच्या माध्यमातून. आणि ज्या प्रकारे जो तुम्हाला काऊ कॉर्नरला बॅनर दिसतोय, त्या बॅनरला कोणताही फलंदाज जर षटकार मारेल तर आयोजकाच्या माध्यमातून 200 रुपये देण्याचं पारितोषिक इथे ठेवण्यात आलं होतं. आणि त्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे फलंदाज सिद्धेश. आल्या पहिल्याच चेंडूवरती बिग हिट इथे आपल्याला पाहायला भेटतोय. खूप सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज सिद्धेश याच्या माध्यमातून. कुठेतरी ओव्हरपिच चेंडू इथे टाकण्यात आला होता आणि त्या ओव्हरपिच चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलण्याचं काम केलं गेलंय तुझे फलंदाज सिद्धेश याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, चेंडू गेले डिक्लेअर क्षेत्रात. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाज विजय याच्या माध्यमातून टाकण्यात आले. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून देखील उर्वरित चौथ्या षटकातील 3 खेळ इथे शिल्लक. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं, आजच्या दिवसामध्ये 54 धावसंख्याचा उच्चांक स्कोअर प्रियदर्शनी बेलापूर या संघाने उभारला होता. बघूया त्या स्कोअरचा विक्रम इथे मोडताना दिसेल का हायवे दुवा संघ. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर 1 गती परिवर्तन आणि फलंदाज बाद होतोय सिद्धेश. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा हायवे दिवा संघाला सिद्धेशच्या स्वरूपात. कुठेतरी एक षटकार आल्यानंतर आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर केला तो म्हणजे गोलंदाज विजय या गोलंदाजाने. कुठेतरी स्लोअर 1 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले. अनुभवाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अनुभव ही अशी गोष्ट आहे, जर तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला 10 रुपये किलो या 20 रुपये किलोने भेटत नाही. अनुभव हे तुम्हाला कित्येक वर्ष सातत्य ठेवावं लागतं आणि तेच सातत्य ठेवले आपल्या क्रिकेट खेळामध्ये कित्येक वर्ष गोलंदाज विजय याने. आणि त्याचमुळे कुठेतरी एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याला आपण समजलं जातो आणि आपल्या अनुभवाचा आज पूर्णपणे फायदा उचलताना आपल्याला पाहायला भेटतंय. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हर्समध्ये त्यांनी मिळवल्यात. आणि दोन्ही सेट बॅट्समॅन. संघाची धावसंख्या 48. अजून देखील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. 48 धावा सध्या आपल्याला धावपालकावर पाहायला भेटत आहे. आता लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय साहिल सध्या इथं ऑन स्ट्राईक. साहिल आणि करण अशी जोडी सध्या हायवे दिवा ब या संघाकडून खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यासमोर असेल अतिशय अनुभवी गोलंदाज विजय वर्सेस साहिल असा सामना सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज विजय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर 1, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक निलेश सुंदर असा यश सुंदर झेल इथे पकडतो. आणि अशा प्रकारे या षटकामध्ये विचार केल्यानंतर 3री विकेट मिळवले ती म्हणजे गोलंदाज विजय याने. आणि हॅट्रिकवर असेल. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली नाही. बघूया विजय या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरतोय का. विजय याच्याकडे खूप सुवर्ण संधी असेल. नवीन फलंदाज आलाय रितेश. हॅट्रिक चेंडू फेस करेल. त्याच्यासमोर असेल गोलंदाज विजय. हॅट्रिक चेंडू घेऊन फलंदाज रितेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर 1 बॅकफुटर जाऊन पूल केलाय. क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा पूर्णपणे खूप सुंदर प्रयत्न केला पण चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार षटकारने ते अकाउंट ओपन केलं गेलं ते फलंदाज रितेश याने. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम हायवे दिवा ब हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बांधल्यात ते म्हणजे 54. 3 महत्त्वपूर्ण 4 विकेट गमावल्यानंतर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये हायवे दिवा ब संघ आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटचा चेंडू नक्कीच कुठेतरी खराब चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेण्यात आला तो म्हणजे फलंदाज रितेश याच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला भेटला.
डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने देखील खूप सुंदर असा प्रयत्न केला होता, पण प्रयत्न कुठेतरी त्याचा अपयशी ठरला. त्यांनी चेंडू गेला तो सीमारेषा पार षटकार. 54 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आजच्या दिवसामध्ये 54 धावसंख्या हा उच्चांक स्कोर होता टीम प्रियदर्शनी बेलापूर या संघाचा, आणि कुठेतरी तो रेकॉर्ड देखील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये मोडताना दिसेल. तो म्हणजे टीम हायवे दिवा ब संघ. शेवटचा षटक खानामारीचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील, सध्या गोलंदाजी करताना दिसेल. गणसोली 11 गणसोली या संघासाठी हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी टीम गणसोली या संघाच्या वतीने या गोलंदाजाने करण्यात आली आहे. त्याच्या समोर असेल तो म्हणजे गोलंदाज करण. टार्गेट सेट ओव्हर इथे टाकताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील. टार्गेट सेट करणारं षटक आपल्याला पाहायला भेटेल. यावेळी स्लोअर 1 फिंगर्स रोल केल्या होत्या, पण कुठेतरी वाईड +1 टोटल 2 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आले 56. आजच्या दिवसातील धावसंख्या झाले 56. आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे टीम हायवे दिवा ब या संघाच्या माध्यमातून. अजून देखील शेवटच्या षटकाचा खेळ इथे त्याच्या समोर आहे तो म्हणजे फलंदाज करण. यावेळी शॉर्ट पिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. रितेश चेंडू अडवेल फेकेल तो इथे एक धाव तो धावून कंप्लीट केली गेले. सुंदर बॅकअप म्हणावं लागलं म्हणजे क्षेत्ररक्षक हेमंत याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली 57. प्रवीण नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 57 धावसंख्या सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. चांगली फलंदाजी केली ती म्हणजे टीम हायवे दिवा ब या संघाच्या फलंदाजांनी. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळी बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून डॉट बॉल थेट यष्टीरक्षक विशाल मडवीच्या हातामध्ये चेंडू जातोय. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. शॉर्ट आर्म पूल डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर झेल इथे पकडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि अशा प्रकारे बाद झालाय तो म्हणजे फलंदाज प्रितेश इथे बाद झालाय. ज्या प्रितेशच्या माध्यमातून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटला होता तोच फलंदाज प्रितेश बाद झालाय. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच देऊन फलंदाज बाद झालाय. स्वप्नील याला आपलं पहिलं यश भेटतंय. स्वप्नील आणि विजय काहीसं इथे आपला एक्सपिरियन्स शेअर करताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज विजय याला स्वप्नीलला सांगतोय शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी तुला केली पाहिजे, आणि आत्तापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून. शेवटचं षटक टाकत असताना समोरच्या संघाचे फलंदाज नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजांना सध्या तर शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम केलंय ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याने. कारण गणसोली या संघाच्या वतीने जर विचार केला तर स्वप्नील याचं षटक खूप महत्त्वपूर्ण असेल त्यांच्या संघासाठी, कारण या षटकामध्ये जितक्या कमीत कमी धावा गोलंदाज स्वप्नील खर्च करेल तितक्याच कमीत कमी धावा सेकंड इनिंगमध्ये त्यांना चेस करताना बनवाव्या लागतील. आतापर्यंत संघाच्या कर्णधाराने ठेवलेल्या विश्वासा सार्थ ठिसताना दिसलाय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर 1 टाकण्याचा प्रयत्न. रितेश ते चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव ते कंप्लीट केली गेले. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शेवटच्या षटकामध्ये शिल्लक असेल. फ्लोअर 1 चेंडू भरपूर प्रमाणात वापरण्यात आले टीम गणसोली या संघाच्या गोलंदाजच्या माध्यमातून. चौथ्या षटकामध्ये विचार केला तर विजय कर्णधार याच्या माध्यमातून देखील फ्लोअर 1 चेंडू आपल्याला पाहायला भेटला, आणि 5व्या षटकामध्ये देखील गोलंदाज स्वप्नील फ्लोअर 1 चेंडूचा भरपूर प्रमाणात फायदा उचलताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. पंचांचा निर्णय, आणि अशा प्रकारे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरा रनआउट आपल्याला पाहायला भेटतं टीम हायवे दिवा ब या संघाच्या वतीने.
शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिल्या डावातील विकेट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सुंदर झेल इथे पकडला गेलाय. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम हायवे दिवा बस संघाने इथे धावा बनवल्यात. 59 धावा त्यांच्या माध्यमातून इथे बनवण्यात आल्यात आणि 60 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम गणसोली या संघाला. आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर टीम हायवे दिवा ब या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. विचार केला तर दुसऱ्या मॅचमध्ये टीम प्रियदर्शनी बेलापूर या संघाने 54 धावा बनल्या होत्या आणि 59 धावा इथे बनवण्यात आल्या टीम हायवे दिवा ब या संघाच्या वतीने. 60 धावसंख्येचं आव्हान असेल या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. कुमार 11 तुर्बे वर्सेस मुंबई 11 वरप. दोन्ही संघाच्या कर्णधार नंबरवरती नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. मुंबई 11 वरप संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे कुमार 11 तुर्बे. कॅप्टन भूषण पाटील नाणेफेक करण्यासाठी लवकर व्यासपीठावर या. आयोजकाच्या माध्यमातून काऊ कॉर्नरच्या दिशेने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा जो बॅनर लावण्यात आला आहे. जो कोणता फलंदाज त्या बॅनरवर षटकार मारेल त्या आयोजकाच्या वतीने रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक आयोजकाच्या माध्यमातून लावण्यात आलं होतं आणि त्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे हायवे दिवा बस संघाचा फलंदाज सिद्धेश याला नंबर विनंती की व्यासपीठावर या. सध्या रोहित शर्माचा विचार केला तर कुठेतरी 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने जिंकली. त्यानंतर कुठेतरी 10 ते 12 वर्ष जवळजवळ साठ धावसंघाचा पाठलाग करत असताना टीम गणसोली या संघाकडून सलामीची जोडी विशाल मडवी आणि निखिल मडवी अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. अनुभवी खेळाडू सध्या टीम गणसोली या संघाच्या वतीने 60 धावसंघाचा पाठलाग करत असताना आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतात. निखिल मडवी याचा विचार केला तर सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. बोनकोडे या संघावर गोठवली येते 60 धावसंख्येची विस्फोटक खेळी ज्या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती तोच फलंदाज निखिल मडवी सध्या 60 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम गणसोली या संघाकडून आपल्याला पाहायला भेटतं. त्याला साथ देताना दिसेल तो म्हणजे एक अनुभवी फलंदाज विशाल मडवी. दोन्ही खेळाडू भरपूर अनुभव दोन्ही खेळाडूंकडे अतिशय कित्येक वर्ष गणसोली या संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि सध्या गणसोली या संघाची जर प्लेइंग 11 बघितली ना तर त्यामध्ये जास्तीत जास्त अनुभवी खेळाडू सध्या आपल्याला पाहायला भेटतात. नेहमीच पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ फलंदाज विशाल मडवी याच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष पाहत आलो आहोत. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन गणसोली या संघाच्या वतीने 60 धावसंघाचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. कुमार 11 तुर्बे
संघाचा कर्णधार रवी म्हात्रे इथं उपस्थित आहे. भूमी 11 वरप संघाच्या कर्णधार नम्र विनंती की नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. भूमी 11 वरप टीम कॅप्टन पाठवा प्लीज. कुमार 11 तुर्बे संघाचा कर्णधार रवी म्हात्रे इथे उपस्थित आहे. भूमी 11 वरप कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी लवकर लवकर व्यासपीठावर या. साठ धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रथम स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतंय अतिशय आक्रमक फलंदाज घनसोली 11 घनसोली या संघाचा निखिल मडवी. मिस्टर कन्स्टंटन म्हणून ज्याला संबोधलं जातं, नेहमीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतो. गोठवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बोनकोड 11 बोनकोड या संघाविरुद्ध खेळत असताना 60 धावसंख्येची विस्फोटक खेळी देखील याच फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती. तोच फलंदाज सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे एक अनुभवी फलंदाज विशाल मडवी अशी जोडी, आणि समोर गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे गोलंदाज सुमित. सुमितचा पहिलाच बॉल, यावेळी पहिलाच बॉल विकेट केलाय. षटकार येथे सुरुवात केली गेली आहे, तो म्हणजे फलंदाज निखिल मडवी याच्या माध्यमातून पूर्णपणे पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय या मॅचमध्ये फलंदाज निखिल. सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये या सीझनमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच फॉर्मचा पूर्णपणे वापर करताना सध्या तर दिसतोय. सुंदर फटका म्हणावा गेला, कुठेतरी चेंडू पायावर टाकला होता आणि हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केला आणि पाठवून दिला, तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. षटकाराने तर आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनगडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर सर्वच्या सर्व सेकंड बॅटिंग चेस करताना संघ आपल्याला विन होताना पाहायला भेटलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन पूल केलाय, पूल सक्सेसफुल पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतो, तो म्हणजे फलंदाज निखिल मडवीच्या माध्यमातून त्याच दिशेने ते दुसरा षटकार आपल्याला पाहायला भेटते. निखिल मडवी इज सेट ऑन अ फायर, कुठेतरी घरातून सेट होऊन आलेला आपल्याला पाहायला भेटतोय, तो म्हणजे फलंदाज निखिल. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपल्याला पाहायला भेटते, ते म्हणजे फलंदाज निखिल याच्या माध्यमातून. बघूया या स्पर्धेतील आजच्या दिवस या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करताना दिसेल का, तो म्हणजे फलंदाज निखिल. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 12 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला पाहायला भेटतोय, तो म्हणजे टीम घनसोली हा संघ 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक आक्रमक सुरुवात इथे मात्र फलंदाज निखिल मडवी आपल्या संघासाठी देताना पाहायला भेटतोय. बघूया हॅट्रिक पूर्ण करेल का षटकाराची. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज निखिल मडवी इथे बाद झालाय, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय, तो म्हणजे पहिला टीम घनसोली 11 घनसोली या संघाला फलंदाज निखिल मडवीच्या स्वरूपात. कुठेतरी 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर कुठेतरी दबावमध्ये होता, तो म्हणजे गोलंदाज सुमित, पण कुठेतरी निखिल मडवीची विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय, ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याने. माफ करा, गोलंदाज सुमित याने पूर्णपणे कमबॅक केलंय. बारा या धावसंख्येवरती सध्या धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते फलंदाज निखिल मडवी याने, पण एक इन्फॉर्म बॅट्समॅनला बाद केले, ते म्हणजे गोलंदाज सुमित याने. कुठेतरी 2 षटकार ज्यावेळेस गोलंदाजाच्या गोलंदाजीवर मारण्यात आले, कुठेतरी गोलंदाज पूर्णपणे दडपणाखाली होता, पण कुठेतरी निखिल मडवीची बिग विकेट, एक मोठी विकेट देखील प्राप्त केली, ते म्हणजे गोलंदाज सुमित याने कमबॅक केलं. ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी निखिल मडवी बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज हेमंत. हा देखील एक अनुभवी फलंदाज, कित्येक वर्ष आपल्या संघासाठी देखील चांगली फलंदाजी करतो. की ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं, घनसोली 11 घनसोली हा संघ ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर खेळता ना, त्यावेळेस त्यांच्या संघामध्ये अनुभवी खेळाडू भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात, आणि या मॅचमध्ये देखील सगळ्याच्या सगळे अनुभवी खेळाडू सध्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि हेमंतने देखील इथे चौकाराने सुरुवात केली.
कुठेतरी खराब चेंडू टाकण्यात आलाय गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला तो म्हणजे फलंदाज हेमंत याने. आतापर्यंत गोलंदाज सुमित याने 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 16 धावा त्याने खर्च केलाय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली ती म्हणजे एक इन्फॉर्म बॅटर निखिल मडवी याची. पण निखिल मडवी बाद झाल्यानंतर हेमंत याने देखील चौकाराने आपलं अकाउंट ओपन केले गेले. त्याचमुळे कुठेतरी धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटते. पाचवा चेंडू गोलंदाज सुमित याचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वजन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतंय. या डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिरवली ती म्हणजे 16. या धावसंख्येवरती पॉवर प्लेचं षटक 60 धावसंख्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सध्या चांगली सुरुवात करण्यात आली. घनसोली या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. हेमंत याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय. चेंडू जात होतो म्हणजे दणदणीत कर सीमारेषा पार चौकार. बॅटमधून आपल्याला चौकार क्रमांक 2 पाहायला भेटतोय. अशा प्रकारे एक षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवली ती म्हणजे 60. या धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम घनसोली या संघाने 20 एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी गमावला. ज्यावेळेस निखिल मडवीचा विकेट गेला ना त्यावेळेस कुठेतरी वाटलं होतं की घनसोली या संघ पूर्ण बॅकफूटवर येईल. पण आपल्या संघाला बॅकफूटवर येऊन दिलं नाही तो म्हणजे फलंदाज हेमंत याने. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले आणि कुठेतरी संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 20 या धावसंख्येवरती भावेश दळवी यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. विशाल भगत यांना देखील नम्र विनंती की त्यांनी देखील व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. भावेश नरेश दळवी भाई यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. वीस या धावसंख्येवरती सध्या संघाची स्थिती घनसोली या संघाची एका चांगल्या स्थितीमध्ये संघ चांगला खेळ घनसोली या संघाचे फलंदाज करतायत. निखिलच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला भेटले. हेमंतच्या माध्यमातून देखील आता 2 चौकार आपण पाहत आलोत. तर प्रथम स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल बॅकफूटवर जाऊन इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल पाहायला भेटते. सुंदर चेंडू म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज हर्ष. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. कुठल्याही प्रकारचा रूम गोलंदाजच्या माध्यमातून देण्यात आले. विशाल मडवी याचा विचार केला तर अनुभवी खेळाडू पॉवर प्लेमध्ये नक्की नेहमीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्याचे आपल्या संघासाठी. यावेळी हलक्या हाताने ग्लान्स केलाय. डीप शॉट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आडवेल रनआउटची संधी पंचांकडे अपील केली जाते. बघूया पंचांचा इशारा इथे काय येतोय. पंचांचा इशारा येतोय नॉट आऊटच्या स्वरूपात. आमचे स्क्वेअर लेगचे पंच विनीत दळवी आम्हाला इथे कळवत आहेत. संघाची धावसंख्या झाली 21. लॉस ऑन 1 विकेट. सध्या चांगला खेळ आणि ते फलंदाज राऊंडच्या स्वरूपात बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम घनसोली या संघाला हेमंतच्या स्वरूपात फलंदाज इथे रनआउट झालाय. स्वतःवर काहीसा नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज हेमंत. कुमार 11 वर्सेस भूमी 11 वरप हे दोन्ही संघाच्या कर्णधार नम्र विनंती की व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी. कुमार 11 तुर्बे कॅप्टन रवी मात्रे आणि भूमी 11 वरप कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावर या.
भूमी 11 वरप या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कुमार 11 तुर्बे, कॅप्टन रवी मात्रे, नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावर या. भूमी 11 वरप या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कुमार 11 तुर्बे, कॅप्टन प्लीज नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर. कुमार 11 तुर्बे वर्सेस भूमी 11 वरप या दोन संघामध्ये इथे नाणेफेक केली जाईल. प्रवीणजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. कुमार 11 तुर्बे वर्सेस भूमी 11 वरप या दोन संघामध्ये इथे नाणेफेक केली जाते. आपल्याला पाहायला भेटते फलंदाज रितेश याच्या माध्यमातून एक बिग हिट, सुंदर असा फटका म्हणावा लागेल. ज्या फटक्यासाठी फलंदाज रितेश ओळखला जातो तशाच प्रकार इथे आपल्याला पाहायला भेटते फलंदाज रितेश याच्या माध्यमातून. या मॅचमध्ये विचार केला तर निखिलने देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं गेलं होतं आणि फलंदाज रितेश देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या षटकाराच्या मदतीने. 26 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. दोन महत्त्वपूर्ण विकेट आतापर्यंत टीम घनसोली 11 घनसोली या संघाने गमावलेत, पण कुठेतरी दोन विकेट गमावल्यानंतर देखील त्यांचे फलंदाज आक्रमक खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. निखिल याचा विचार केला तर दोन षटकाराने त्याच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली होती. हेमंत पाटील याचा विचार केला तर दोन चौकाराने त्याच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली होती आणि आता फलंदाज रितेश याच्या माध्यमातून देखील षटकाराने सुरुवात करण्यात आली आहे. कुठेतरी षटकार चौकाराची भाषा सध्या बोलताना दिसत आहेत खेळपट्टीवर टीम घनसोली या संघाचे फलंदाज. या धावसंख्येवरती सध्या टीम घनसोली हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी 60 धावसंख्येचा उच्चांक स्कोर ज्यावेळेस टीम हायवे दिवा ब या संघाने बनवला त्यावेळेस कुठेतरी घनसोली या संघ स्वतःला प्रेशरमध्ये जाणवत असेल, पण प्रेशरमधून बाहेर काढण्याचं काम त्यांच्या पूर्ण फलंदाजाला त्यांचं क्रेडिट जाईल. निखिल मडवीने खूप सुंदर स्टार्ट दिला, त्यानंतर त्या स्टार्टचा जो मोमेंटम होता ना त्या मोमेंटमला कॅरी करत हेमंत पाटील याच्या माध्यमातून दोन चौकार आपल्याला पाहायला भेटले आणि हेमंत देखील बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा खूप सुंदर असा फटका पाहायला भेटला होता म्हणजे फलंदाज रितेश याच्या माध्यमातून. सध्या तर विचार केला तर पूर्णपणे मोमेंटम घनसोली या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सुंदर चेंडू म्हणावे लागेल कमबॅक केलं गेलंय ते म्हणजे गोलंदाज हर्ष याच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. ते पण एक उत्तुंग फटका आपल्याला पाहायला भेटला होता फलंदाज रितेश याच्या माध्यमातून. 26 या धावसंख्येवरती सध्या टीम घनसोली या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. विशाल मडवी एक अनुभवी खेळाडू सिंगल्सने सध्या स्ट्राईक रोटेट करताना या मॅचमध्ये सध्या तर आपण त्याला पाहत आलोत. खूप चांगलं बुद्धिमत्ताचा खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस चेंडू सोडून दिलाय आमचे पंच, आम्हाला कळतात यासाठी व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाल्या 27. 27 धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय, चेंडू हवेमध्ये झेलखाली क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा टीम घनसोली या संघाच्या स्वरूपात. गोलंदाज हर्ष याचा सुंदर चेंडू म्हणावा लागेल.
रितेशला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 2 षटकांचा खेळ इथे देखील समाप्त झालाय. माफ करा, शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. धावसंख्या स्थिरावली ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती कुठेतरी घनसोली घनसोली या संघाच्या फलंदाजाचा विचार केला ना, ते कुठेतरी एक षटकार मारल्यानंतर किंवा चौकार मारल्यानंतर फलंदाज बाद होत आहेत. कुठेतरी त्यांना स्ट्राईक रोटेट देखील करणं गरजेचं असेल, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघत आलो आहोत स्ट्राईक रोटेट किती इम्पॉर्टंट असते. कारण आजच्या दिवसामध्ये षटकार भरपूर कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटले आहेत. सिंगल डबलचं क्रिकेट सध्या खूप चांगल्या रीतीने सर्वच्या सर्व फलंदाज आपल्याला खेळताना पाहिले आहेत. पहिल्या डावामध्ये विचार केला तर पिंट्या पाटील यांनी खूप सुंदर असं बुद्धिमत्ताचा खेळ आपण हायवे दिवस संघाच्या माध्यमातून पाहिलं असाल. सिंगल डबल्सवर जास्तीत जास्त भर ठेवण्याचं त्यानं काम केलं. त्याचमुळे कुठेतरी आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा पिंट्या पाटील याचा आपल्याला पाहायला भेटला. आणि एक आजच्या दिवसातील उच्चांक स्कोअर टीम हायवे दिवा बस संघाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटला. पण आता आला नवीन फलंदाज रितेश, याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संदेश. यावेळी सुंदर चेंडू म्हणावा लागेल. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळलाय. स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू वाढवतोय. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसलेत ते म्हणजे टीम घनसोली या संघाचे फलंदाज. 27 धावा सध्या पॉवर प्लेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. आजच्या दिवसातील उच्चांक स्कोअर पॉवर प्लेमध्ये टीम घनसोली या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटतात. आता समीकरण असेल 18 चेंडू 33 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. 18 बॉल्स टू गो, 33 रन्स रिक्वायर्ड. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही संघाच्या वतीने जर विचार केला तर या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर घनसोली या संघ आपल्याला या मॅचमध्ये वरचढ चढताना दिसेल. आणि जर कमीत कमी धावा आल्या तर हायवे दिवाबस संघाचा कमबॅक होईल. आणि या षटकामध्ये जर या मॅचमध्ये जर महत्त्वपूर्ण विकेट असेल ना कोणती, तर नक्कीच विशाल मडवी याची. कारण विशाल मडवीकडं अतिशय कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि तोच विशाल मडवी आतापर्यंत त्याच्या फलंदाजीचं नक्कीच कौतुक करावं लागेल. विशाल मडवीने ज्यावेळेस बघितलं की कुठेतरी निखिल, रितेश आणि त्यानंतर हेमंत ज्यावेळेस मोठे फटके मारत आहेत, त्यावेळेस विशाल मडवी याने सिंगल काढून जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम त्याच्या माध्यमातून करण्यात आलं. पण आता कुठेतरी ते फलंदाज बाद झाल्यानंतर विशाल मडवी याला पूर्णपणे सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील. कारण 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असेल हा सामना जिंकण्यासाठी घनसोली या संघाकडून विशाल मडवी याला चांगली फलंदाजी करावी लागेल. पण त्याला रोखण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल तो म्हणजे हायवे दिव या संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल. करण एक उत्तुंग षटकार फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता. तोच फलंदाज करण पण आता सध्या गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्यासमोर फलंदाज विशाल. करण याचा पहिला बॉल बॅकफुटर जाऊन चेंडू खेळला तर म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुन्हा एकदा झाली ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती. आतापर्यंत विशाल मडवी सध्या सिंगल्सनं स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी विशाल मडवीला देखील माहिती आहे एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे घनसोली या मॅचमध्ये कमबॅक करेल. आणि यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काहीसा येताना दिसत नाही. पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट इथे केली जाते. या सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाला 29. आता प्रथम स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे फलंदाज संदेश आणि विशाल अशी जोडी टीम घनसोली या संघाकडून. पण करण देखील खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी 2 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. 2 चेंडूवरती 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. तिसरा चेंडू संदेशसाठी. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतंय. जसे डॉट बॉल गोलंदाज टाकतील तसं प्रेशर टीम घनसोली या संघाच्या फलंदाजीवर आपल्याला पाहायला भेटेल. करण यांनी खूप सुंदर चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. स्लो रोन होता, फिंगर्स रोल केल्या होत्या. कुठेतरी फलंदाजाला चेंडू समजला नाही. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक सुंदर झेल म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागला म्हणजे संदेशच्या स्वरूपात टीम घनसोली या संघाला. मी ज्या प्रकारे उल्लेख केला होता हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल.
चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी घनसोली आणि घनसोली या संघाला एक महत्त्वपूर्ण षटक होतं या मॅचमध्ये. जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर खर्च केल्या गेल्या असता तर घनसोली 11 घनसोली हा संघ इथे वरचा ठरला असता. पण आतापर्यंत 4 चेंडूचा विचार केला तर खूप सुंदररित्या 4 चेंडू टाकण्यात आलेत गोलंदाज करण याच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज आलाय तो विनीत मडवी सध्या फलंदाजी करेल घनसोली या संघासाठी. विनीत मडवीने देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते गोलंदाज करण याच्या माध्यमातून. आता कुठेतरी घनसोली 11 घनसोली या संघाकडून सामना निसटताना आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर पूर्णपणे घनसोली 11 घनसोली हा संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत होता. पण करण याचा कमबॅक करणारं षटक राहिलं टीम हायवे दिवा या संघासाठी. शेवटचा चेंडू यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि फलंदाज विनीत देखील 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. सुंदर षटक म्हणावं लागेल गोलंदाज करण याचं. या षटकामध्ये विचार केला ना तर फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज करण याने आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट या मॅचमध्ये मिळवल्यात. आणि आता समीकरण असेल टीम घनसोली 11 घनसोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू 31 धावा. ज्या वेळेस 12 चेंडू 32 किंवा 12 चेंडू 31 धावसंख्येचं समीकरण माझ्या समोर येतो ना त्यावेळेस मला मेलबर्नचा तो सामना आठवतो. इंडिया वर्सेस पाकिस्तानचा सामना तो MCG मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झाला होता. तिथे देखील पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना भारत कुठेतरी अतिशय दिक्कट परिस्थितीमध्ये होता. पण हरीश राऊफला ज्या प्रकारे विराट कोहलीचे 2 षटकार मारले होते, खूप सुंदर असे षटकार, अतिशय 12 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता असताना खूप सुंदर फलंदाजी विराट कोहलीने केली होती आणि तो सामना पाकिस्तानच्या खिशातून भारताच्या खिशात आणला होता. आणि आता देखील तशाच प्रकारचा दृश्य आपल्याला पाहायला 12 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. विशाल मडवीला चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 31 धावाचं समीकरण. यावेळी पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची अपील आणि ते फलंदाज रनआउट बाद झालाय. दुसरा रनआउट इथे आपल्याला पाहायला भेटतोय या मॅचमध्ये. कुठेतरी हेमंत देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता आणि आता फलंदाज यश देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना खूप सुंदर झेल क्षेत्ररक्षक यश याने पकडला होता. पण आता फलंदाजी करत असताना कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज यश देखील बाद झालाय. कुठेतरी पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना, पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी ज्यावेळी 26 धावा बनल्या होत्या ना टीम घनसोली 11 घनसोली या संघाने, त्यावेळेस कुठेतरी वाटलं होतं घनसोली 11 घनसोली या संघ अलगद हा सामना जिंकेल. पण त्यानंतर जे तिसरं षटक गोलंदाज करण याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट ज्यावेळेस त्याने मिळवल्या ना त्यावेळेस पूर्णपणे कमबॅक करण्यात आलं. ते म्हणजे टीम हायवे दिवा या संघाच्या माध्यमातून. आणि कुठेतरी आता बॅकफुटवर आपल्याला पाहायला भेटतो टीम घनसोली 11 घनसोली या संघ. विशाल मडवी काहीसा स्ट्रगल करताना दिसतोय, पण स्ट्रगल इज द की ऑफ सक्सेस. कुठेतरी विशाल मडवीला चांगला खेळ या मॅचमध्ये करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात, पुन्हा एकदा धावसंख्यात समीकरणात आपल्याला फेरबदल आपल्याला पाहायला भेटेल. 10 चेंडू 30 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटेल. 10 बॉल्स टू गो 30 रन्स रिक्वायर्ड. जितके जास्तीत जास्त चेंडू फलंदाज विशाल मडवी याला खेळायला भेटतील तितका जास्तीत जास्त फायदा तो उचलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, आणखीन एक फलंदाज बाद होते. फलंदाज तुषार देखील बाद होते. विशाल मडवी सध्या स्वतःवर नाखुश दिसते, कारण स्ट्राईकवरून दूर ठेवण्याचं काम केलं जाते ते म्हणजे घनसोली 11 घनसोली या फलंदाजच्या माध्यमातून. कुठेतरी विशाल मडवी जर जास्तीत जास्त चेंडू या मॅचमध्ये आपल्याला खेळताना दिसला असता तर चित्र काहीसं आतापर्यंत वेगळं आपल्याला दिसलं असतं. मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये घनसोली घनसोली या संघाच्या फलंदाजांनी सुरुवात केली, कुठेतरी वाटलं होतं घनसोली घनसोली या संघ सामना सहज जिंकेल. पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं आणि तेच सध्या आपल्याला इथं दृश्य पाहायला भेटतंय. घनसोली घनसोली आणि टीम हायवे दिवा या संघाच्या माध्यमातून नेहमीच जो चांगला खेळ करेल नक्कीच तो विजय होईल. आणि आत्तापर्यंत जर विचार केला तर चांगला खेळ करता दिसतात ते म्हणजे टीम हायवे दिवा संघाचे गोलंदाज
अनुराग सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. आमचे पंच आम्हाला कळतात. सुंदर यष्टीरक्षक पिंट्या याच्या माध्यमातून विशाल मडवी सध्या नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतंय. काहीसा स्ट्राईकपासून लांबवर ठेवण्याचं काम केलं आहे टीम हायवे दुया बस संघाच्या गोलंदाज आणि फलंदाज विशाल याला. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज हर्ष याची. एकही मोठा फटका अजूनपर्यंत या षटकामध्ये त्याच्यावर हल्ला चढवण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आल्याने पूर्णपणे फलंदाजाला रोखून ठेवलंय या षटकामध्ये. पाचवा बॉल, फलंदाज अनुरागसाठी बिगिट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल तोपर्यंत एक धाव. इथे धावून कंप्लीट केली गेली. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. भरपूर उशिरानंतर विशाल मडवी सध्या आपल्याला स्ट्राईकवर पाहायला भेटतोय. कुठे जर विचार केला तर मागच्या षटकामध्ये जर जास्तीत जास्त चेंडू जर विशाल मडवी खेळला असता तर नक्कीच 1 किंवा 2 मोठे फटके त्याच्या बॅटकडून अपेक्षित असते टीम घनसोली या संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना. पण यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, काहीसा विशाल मडवी देखील स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम घनसोली या संघाने धाव बनल्या 34. 60 धावसंख्याचा पाठलाग करत असताना जर तुम्ही विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा बनवल्या होत्या टीम घनसोली या संघाच्या फलंदाजाने. त्यानंतर पुढच्या 12 चेंडूमध्ये फक्त 8च धावा बनवण्यात आल्यात टीम घनसोली या संघाच्या फलंदाजाच्या वतीने. आणि याचं पूर्णपणे श्रेय टीम हायवे दिवा ब या संघाच्या गोलंदाजाला द्यावं लागेल. त्याची सुरुवात केली ती म्हणजे गोलंदाज करण याने. करण याचं तिसरं षटक पूर्णपणे मॅच डिफायनिंग करणारं षटक ठरलं. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावाच त्याने खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्या. आणि चौथ्या षटकामध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करताना दिसला तर म्हणजे गोलंदाज हर्ष याने देखील खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. पण आता समीकरण असेल 6 चेंडू 6 बॉल्स टू गो 26 रन्स रिक्वायर्ड. 6 चेंडू 26 धावा असं समीकरण असेल या सामन्यामध्ये. टीम घनसोली या संघाला हा सामना जिंकायचा होता. विशाल मडवी याचा विचार केला तर ॲज अ सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये तो खेळण्यात आला होता. पण एकही मोठा फटका अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला नाही. पण हीच ती वेळ आहे ज्यावेळेस विशाल मडवीला आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. त्याच्यासमोर गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज पियुष वर्सेस विशाल असा सामना. पहिला चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक करण इथे सुंदर झेल पकडतोय आणि फलंदाज विशाल बाद झालाय. आणि आता कुठेतरी जवळजवळ घनसोली हा संघ हा सामना आपल्याला गमवताना दिसेल. विशाल एक आशेचा किरण होता विशालच्या माध्यमातून, पण विशाल देखील बाद झालाय. विशालकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण अपेक्षाचं रूपांतर निराशामध्ये करून विशाल इथे बाद झालाय. आता 5 चेंडू 26 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. 5 बॉल्स टू गो 26 रन्स रिक्वायर्ड. 5 चेंडू 26 असं समीकरण. KKR वर्सेस गुजरात टायटन्स असा सामना नरेंद्र मोदी अहमदाबाद स्टेडियममध्ये घडला होता. तिथे देखील यश दयाल या गोलंदाजावर रिंकू सिंग याने 5 चेंडूवरती 5 षटकार मारून तो सामना KKR या संघाला जिंकून दिला होता. तशाच प्रकारची भूमिका इथे करावी लागेल फलंदाज स्वप्नील याला. यावेळेस सुंदर चेंडू यॉर्कर टाकला होता. हलक्या हाताने खेळल्या रनआउटची संधी आणि ते डायरेक्ट हिट. फलंदाज स्वप्नील देखील इथे बाद झालाय. आणि तिसरा रनआउट म्हणावं लागेल टीम घनसोली या संघाच्या फलंदाजाचा. सुंदर क्षेत्ररक्षक आणि शेवटचा फलंदाज इथे सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे संघाचा कर्णधार विजय. एक लेजंड खेळाडू सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. कोणत्याही फलंदाजाने जर विचार केला तर कोणत्याही फलंदाजाने सिंगल डबल यावर भर दिला नाही. सगळे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये गेले. त्यामुळेच कुठेतरी विकेट्स देखील लवकरात लवकर गमावल्या. कुठेतरी ज्यावेळेस विशाल मडवी आणि निखिल मडवी ज्यावेळेस फलंदाजी करत होते 2 चेंडूवर 2 षटकार मारले निखिल मडवीनी, त्यावेळेस वाटलं कुठेतरी हा सामना सहज जितेल घनसोली संघ.
पण एकही फलंदाजाने कुठून तरी 7-2 पार्टनरशिप बनण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचमुळे कुठेतरी आता बॅकफुटवर आपल्याला पाहायला भेटतोय ते म्हणजे टीम घनसोली 11 घनसोली या संघ. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय. पार्टनरशिप का महत्त्वाची असते मी तुम्हाला सांगतो. पहिल्या डावामध्ये विचार केला तर ज्यावेळेस फलंदाज पिंट्या पाटील फलंदाजी करत होता ना, फक्त 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले, पण त्याने ज्या प्रकारे करणसोबत सिंगल डबल्स स्ट्राईक रोटेट केली त्यामुळेच कुठेतरी चांगला स्कोअर टीम हायवे देवबाई या संघाने उभारण्यात आला आणि यावेळेस क्लीन बोल्ड ऑल आउट होतोय तो म्हणजे प्रथमच या स्पर्धेमध्ये ऑल आउट होतोय तो म्हणजे टीम घनसोली हा संघ. वेल प्लेड टीम हायवे दिवा अँड हार्ड लक टीम घनसोली. आणि या मॅचचा सामनावीर करण, टीम हायवे दिवा ब संघाचा करण, ज्याने खूप सुंदर षटक आपल्या संघासाठी टाकलं, 2 धावा खर्च केल्या.